गाव होतं जिथे एक पण माणूस गरीब नव्हता. एक दिवस या गावाच्या किनाऱ्यावर एक माणूस राहायला येतो आणि एक तुटलेल्या जुन्या घराचा वापर करायला लागतो आणि मग तो प्रधानकडे काम मागण्यासाठी जातो. अरे भाऊ, नवीन वाटतोय, कुठनं आलाय? अरे मी तर शेजारच्याच एका गावात राहत होतो. आता विचार करत आहे की इथे बसून जाऊ. अच्छा, पण तिथे राहशील कुठे? प्रधानजी, मी गावाच्या किनाऱ्यावर एक तुटलेलं घर बघितलं आहे. विचार करतोय की त्यातच राहून घेईल. अच्छा, तर तुला त्या पुराणा झोपडीत राहायचं आहे. काही गोष्ट नाही, राहून घेशील, पण तू या गावात जास्त दिवस नाही टिकू शकशील भाऊ. ते का बरं प्रधानजी? या गावात कुठलाच व्यक्ती गरीब नाही आहे. बस फक्त एक तूच आहे. गावातले तुला अपनावणार नाहीत भावा. अरे प्रधानजी, जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी इथे खूप सारं धन घेऊन आलो. तर तुम्ही माझ्या घरी बसण्याची चिंता नका करू. मी इथे पुराणं घर नव्या तरीकेनं बनवून टाकणार. तर मग इथं माझ्याकडे का आला आहे? मला तर वाटलं की कामाच्या शोधात आला आहेस. जी, एकदम बरोबर विचार केला तुम्ही. जेव्हा मी घर बनवून घेईल तेव्हा मला कामाची किंवा एका नवीन दुकान उघडण्याची आवश्यकता पडेल. त्यासाठी तुमच्याकडनं विचार विमर्श करायला आलो होतो. अच्छा, तर ठीक आहे. माझीच जमीन पडलेली आहे का बाजारात, तर तू तीच विकत घेऊन घेशील. आणि घर बनवण्यासाठी लोक कुठून मिळतील? ते तर गावाच्या बाहेरून बोलवावं लागतील. तू चिंता करू नको. आजचा दिवस त्या घरात काढ. मी उद्या झाल्यावरच त्यांना तिकडे पाठवून देईल. जी प्रधानजी, जे तुम्ही म्हणाल. असं बोलून लच्छू आपल्या घराकडे निघून जातो आणि प्रधान हसायला लागतो. संध्याकाळ झाली आणि प्रधानच्या घरामध्ये 2 लोक आली. ललित आणि मोहित, एक नवीन काम आलंय. कसलं काम प्रधानजी? ह्या गावाच्या किनाऱ्यावर जे जुनं घर आहे तिथे एक नवीन माणूस आला आहे, लच्छू नावाचा. म्हणतो की धनपर्युक्त आहे, एक नवीन दुकान उघडू इच्छितो आणि सोबतच एक घर पण बनवायचं आहे त्याला. तर तुम्ही काय म्हणत आहात की आता आम्ही घर बनवू? मोहित, पूर्ण गोष्ट ऐक. त्यांनी म्हटलं की खूप धन आणलाय त्यांनी. काय प्रधानजी? बरोबर ओळखलंस तू. ओ, तर अशी गोष्ट आहे. मग तर त्याचं घर बनवायला आम्ही उद्याच येऊन जाऊ आणि संध्याकाळपर्यंत काम पूर्ण करून टाकू. ठीक आहे, आता कामावर लागा तुम्ही 2 जण. दुसऱ्या दिवशी ललित आणि मोहित लच्छूच्या घराच्या समोर उभे होते. अरे बाबा लच्छू, हेच घर आहे का तुझं? प्रधानजींनी म्हटलं होतं की हाच पत्ता आहे. माहित नाही तुम्ही कुठे आहात. तेव्हा दरवाजा उघडतो आणि लच्छू बाहेर येतो. हा जी दादा, मीच लच्छू आहे आणि हेच घर मी विकत घेतलं होतं. तुम्ही बस याला चांगल्या रीतीनं बनवून द्या. चिंता करू नका, साफ करून देऊ पूर्ण. आता हे बंजर घर वाटू लागेल चकाचक. ठीक आहे दादा, आणि पैशाची चिंता करू नका. मी सगळा पैसा काम झाल्यावरच देऊन देईल. ललित आणि मोहित घराच्या आत घुसताच ते बघतात की तिथे फक्त एक पेटी ठेवलेली होती आणि एक कपड्याची गठरी. ठीक आहे दादा, तर आम्ही काम सुरू करून देतो. हो, तुम्ही दोघं काम करा. काही जरूरत पडली तर मला सांगाल. हो दादा. दोघांना काम करता करता खूप वेळ झाली होती. खूप ऊन पडलं होतं. लच्छू बोलायला लागतो. दादा, मी तुम्हाला दोघांसाठी काही खायला घेऊन येतो. हो दादाजी, आम्हाला भूक लागली आहे. तुम्ही याल तोपर्यंत आम्ही आजचं काम पूर्ण करून घेऊ. हो, पूर्ण साफ करून देऊ. हो हो, ठीक आहे दादा. तुम्ही दोघं काम करा, मी आत्ताच आलो. लच्छू तिथून असं बोलून निघून जातो. दादा, दादा हा तर गेला. आता आपण अस्सल काम सुरू करू. काम तर आल्यावरच झालं होतं मोहित. ते कसं दादा? ते बघ, फक्त एक संदूक ठेवला आहे आणि एक बक्सा ज्यात कपडे दिसत आहे. अजून कुठलं सामान ह्या माणसानं नाही ठेवला आहे. अच्छा, तर मग तो खजाना नक्की त्या संदुकेतच असेल. तुम्ही तर खूप हुशार आहात दादा. चल मोहित, साफ करून टाकू.
दोन्ही भाऊ मिळून त्या संदूकला उघडतात. त्यांना सोन्या चांदीचे सिक्के भेटतात. दोघे जण पूर्ण संदूक उचलून तिथून पळून जातात. अरे बाबा ललित मोहित, कुठे गेले तुम्ही दोघं? मी जेवण घेऊन गेलो. लच्छू चोहीकडे डोकं फिरून बघायला लागतो, पण त्याला कुठेही कोणच दिसत नाही. मग तो बघतो की त्याची पेटी गायब झालेली आहे. हे बघून तो रडायला लागतो. अरे लुटलो, मी बर्बाद झालो. माझ्या पूर्ण जीवनभराची मेहनत चालली गेली. आता मी काय करणार? लच्छू प्रधानच्या घरी जातो. प्रधानजी, प्रधानजी, काय झालं भाऊ? तू रडत का आहे? सगळं लुटलं, मी लुटलो. थोडं शांत हो आणि मला पूर्ण गोष्ट सांग. तुम्ही ज्या 2 माणसांना आज पाठवलं होतं, त्यांनी माझा सगळा पैसा, माझ्या जीवनभराची पूर्ण कमाई चोरी केली आणि तिथनं पळून गेले. हे कसं होऊ शकतं? काय त्या दोघांनी सगळे पैसे चोरी केले? किती पैसे होते त्या संदूकमध्ये? खूप पैसे होते. माझ्या जीवनभराची कमाई होती त्यात. मी आपली सगळी जमिनी आणि घर विकून ते पैसे घेऊन आलो होतो की ह्या गावात येऊन एक नवीन आयुष्य सुरू करील. सोन्या चांदीचे खूप सिक्के होते त्यात. अच्छा, खूपच दुःखद गोष्ट झाली ही तर भावा. थांब, मी पाणी आणतो तुझ्यासाठी. जसंच प्रधान उठून पुढे वाढतो, त्याच्या खिशामधून एक सोन्याचा सिक्का खाली पडतो. लच्छू त्याला उचलतो आणि खूप ध्यानपूर्वक त्याला बघायला लागतो. प्रधानजी, हा सिक्का माझा आहे. म्हणजे तुम्ही पण ह्या खेळात मिळालेले आहात. मला माझे पैसे वापस करा. अच्छा, तर तुला शेवटी माहीतच पडलं. काही गोष्ट नाही. जर आता माहीत पडलंच आहे तर काय केलं जाऊ शकतं? बाहेर या ललित आणि मोहित. ललित आणि मोहित दोघे जण तिथे येतात. तुम्ही तिघं मिळून आहात, मी समजलो. चुप्पण कर भाऊ. पैसाचा एवढा मोह चांगला नाही आहे, म्हणून आम्ही तुझ्याकडून ते घेऊन घेतले. हो बाबा लच्छू, उपकार केला आहे आम्ही तुझ्यावर, जगाच्या मोहापासून छुटकारा देऊन. जा, फेकून द्या याला. ललित आणि मोहित त्याला घराच्या बाहेर टाकतात. चल जायत ना. आता परत दिसशील नको प्रधानजीकडे. हो. लच्छू रडत रडत जंगलकडे जाऊन खाली बसतो. तेव्हा तिथे एक भिकारी येतो. का रे भाऊ, रडत का आहेस? तुला नाही समजणार. एका भिकाऱ्याला एक दुसरा भिकारी नाही समजणार तर ते व्यर्थ आहे भावा. मी भिकारी नाही आहे. माझे सगळे पैसे ह्या गावाच्या प्रधानांना चोरी केले आहे. तर झाला ना भिकारी तू पण. हो, बहुतेक तू बरोबर बोलतोयस. आता मी काय करू? मला काही समजत नाही आहे. मला काही पैसे देऊन दे, तर मी तुझी मदत करू शकतो. आता भिकारी म्हणून चिडवत होता आणि आता पैसे मागतोय. गजबची माया आहे. समजतो, पण भूक इतकी लागली आहे की काय करू? लच्छू आपल्या खिशामधून सगळे पैसे काढून त्याला देऊन टाकतो. बस हे शेवटचे पैसे उरले होते माझ्याकडे. सगळे पैसे देऊन दिले मला आणि स्वतःसाठी काही का नाही ठेवलं? तू पण तर त्रासात आहे. मी तर आज जेवण जेवलं होतं. तू पण जेवून घेशील याच्यातून. काय मागतो? मी पण तुला ते देणार. माझं बोललेलं खाली जात नाही, तर विचार करून मागशील. बहुतेक तू खोटं नाही बोलत आहे, पण तरी पण सध्या मी या हालतीत नाही आहे की काही विचार करू शकेल आणि मागू शकेल. आपल्या इच्छेप्रमाणे जे योग्य वाटेल ते देऊन दे. ठीक आहे, तर ज्या घरात तू राहत होता तिथे एक खुफिया महल येऊन जाणार. काय खरंच? एवढं भव्य घर तू मला का देतोय? मी ह्या सगळ्या गोष्टींपासनं दूर आहे भावा. मी ना कोणापासनं भीक मागतो ना कोणाला काही देतो. जे दानमध्ये मिळतं ते बिना काही म्हणता स्वीकार करून घेतो. तुला मी मागितलं होतं तर तुला परत करून टाकलं. तेव्हा भिकारी तिथे एक पेटी प्रकट करतो आणि लच्छूला देऊन टाकतो.
ही संदूक कसली आहे? भाऊ, ह्या संदूकमध्ये अनगिनत पैसे आहे, ज्यानं तुला कधीच पैशांचा अभाव नाही होणार. तुझ्या व्यतिरिक्त जर कोणी पण ह्या संदूकला उघडेल तर तो याच्यात कैद होऊन जाणार. तुमचा खूप खूप धन्यवाद महाराजजी. अरे भाऊ, चिंता का करतो? देवाचं नाव घे आणि काम कर, मग जे व्हायचंय ते होऊ दे. लच्छू हात जोडून त्या माणसाला प्रणाम करतो आणि त्याच्या गेल्यानंतर आपल्या खुफिया महलकडे परत येतो. जसंच तो दरवाजा उघडतो तर जसं की आतून ते जसं एक महल होतं. वाह, हे तर खरंच एक महलासारखं आहे. लच्छू एकदम अचंबित होऊन पूर्ण महलला बघायला लागतो. तेव्हा त्याला दरवाज्यावर एक आवाज ऐकायला येते. पेटीला खाली ठेवून तो दरवाजा उघडण्यासाठी जातो. दरवाजा उघडतानाच ललित मोहित आत घुसून येतात आणि एका सेकंडसाठी एकदम अचंबित राहतात. हे काय आहे? कसं? कुठून? कधी बसणं? काय काम आहे? आता का आले आहे तिथं? प्रधानजी! प्रधान पण घराच्या आत येतो. काय आहे? तुम्हा तिघांना आता काय हवंय माझ्यापासून? दिव्य दिव्य आहे हे भवन. कुठून मिळालं हे तुला? तुमच्याशी मतलब? आपल्या कामाशी काम ठेवा आणि जा इथनं आता. ह्या घरावर मी कब्जा करून टाकील काही दिवसापासनं. आणि हे संदूक जे तिकडे दिसतंय ना, यात वाटतंय खूप पैसे ठेवले असतील यानी. हो प्रधानजी, बरोबर म्हणत आहात. तसाच संदूक आहे जसा हा घेऊन आला होता. आम्हाला वाटलं फक्त एक आहे याच्याकडे, पण याने तर दुसरा पण लपवून ठेवला होता. एवढं दिव्य खुफिया महल माझ्यासारख्या प्रधानासाठीच बनलं आहे आणि हे संदूक या महलासोबत मिळत आहे. तेच झालं. चला याला उघडूया प्रधानजी. नाही, याला हात नका लावू. याला फक्त मी उघडू शकतो. जर कोणी अजून याला उघडायचा प्रयत्न केला तर माहित नाही काय होऊन जाणार. मूर्ख समजतोस का? लच्छूचं बोलणं काटून प्रधान, ललित आणि मोहित त्या पेटीला उघडायला जातात आणि जसंच ते त्या पेटीला उघडतात ती पेटी त्या तिघांना आत ओढून घेते. लच्छू त्या तिघांना बघतच राहतो आणि मग भीतीने ताबडतोब ती पेटी उघडून बघायला लागतो. त्या पेटीमध्ये फक्त हिरे आणि जवाहरातच होते आणि ते तिघेजण कुठे गेले ह्याचा कुठेच आत्तापत्ता नाही चालला. तेव्हापासून लच्छू आपल्या खुफिया महलमध्ये राहायला लागला.